काय आणल्या नव्हत्या आणि त्याच मला थोडं चांगलं ओ बाय गुड. पाणी अक्षरशः उमलवलंय, ते उमलवलंय पाणी बघा. त्या पाण्याचा कलर पण काला झालाय. ब्लर दिसते ना तसा पाऊस येते आपल्या अंगावर बघा. जसं पुढे 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 येत चालले पाऊस बघा. आमचे पोराई नारळ आणले सोडाला. मला थोडं नारळाची वरती चांदी लावलेली. ही चांदी ब्लॉग. आणि आज आपण आलो दादर गावामध्ये नारळी पौर्णिमेचा सण साजरा करताना ते पाहण्यासाठी आपण आलोय. आणि आज आहे ना, आज खूप मजा येणार आहे. कारण की एक नारळ लागला की इथे जवळ 7-8 जण तरी एका नारळावर धावत जातात. तर ते आज मजा येणार आहे बघायला. आणि काय काय होणार आहे ना ब्लॉगमध्ये ते आज सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे. हा ब्लॉग जो आहे ना, आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. खूप मजा येणार आहे ब्लॉगला. आणि जर व्हिडिओ जर आवडली व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता आपण सुरू करूया. बघा ही अशी लोक आहेत नाही बघा, अशी पूर्ण अशी ब्रिजवर येतात. आत्ता जरा कमी आहेत कारण की आत्ताच आलेत. आणि खालतीनं आपण होड्या पाहू शकता. हे बघा असे वरून लोक असे नारळ टाकतात. त्याच्यानंतर ना हे जे खालची जी आहेत ना सर्व मंडळी ते नारळ घेण्यासाठी धावतात. ते बघा असे आता होड्या आपण किती पाहतो बघा. 1 2 3 4 5 6 होड्या आहेत सध्या. आणि या साईडला सुद्धा आपण पोरं पाहतो. हे बघा ते सुद्धा त्याच्यासाठी थांबले आहेत की वरून जे कोण नारळ फेकतील ना तेव्हा ते नारळ घ्यायला थांबतील. हे बघा असं असणार आहे लोक, एवढी लोक. आणि अजून लोकही वाढणार आहेत मंडळी. हे बघा इथं ना असं एक नारळ फेकलं बघा. त्याने एकाने उडी मारली तर लगेच पकडलं स्वतः नारळ. ओ माय गॉड. ते बघा ते नारळ आहेत ना, नारळ पकडतात आणि होडीमध्ये मध्ये अशी पिशवी वगैरे घेऊन ठेवतात. मग त्याच्यात ते सर्व गोळा करतात नारळ. ब्रिजवरून काय होतं ते काय दरवेळी नारळच फेकतील असं नाही. कधी कधी ना बॉम्बसुद्धा फेकतात. ते आपले सुतली बॉम्ब जे असतात ना ते सुद्धा फेकतात. मग ते कन्फ्यूज होतात खालची मुलं आणि मग धमाका. आपण ना आता दादरच्या पट्टीच्या साईडला आलेलो आहेत. जिथं अगोदर आपण बघा त्या साईडला त्या होड्या दिसतात ना त्याच्या त्या साईडला पलीकडे आपण उभं होतो. तो समोर ब्रिज दिसते. आणि आता आपण या साईडला पट्टीच्या साईडला आलो आहे. इथं पण लोक नारळ सोडतात, पूजन करतात नारळाचा. तो बघा समोरच आता नारळ फेकला. आता आपण पुढे जाऊन बघूया आता काय काय कसं आहे. कारण की इथं ना लोक आता शूटसाठी पण आलेले आहेत. आणि मी पण 2 कॅमेरे पण आणले आहेत. एक आलाय तो एक आलाय. तो बघा एक तो मागे तिकडे एक आलाय बोलता बोलता आला. आणि हा इकडे एक आणलाय. कॅमेरा एकच आहे पण कॅमेरा 2 आहेत आणि एक असिस्टंट त्यांच्यासोबत. आता आपण तिकडं चाललो जिकडं पूजन वगैरे चालू असते ते आपण आता बघण्यासाठी चाललो आहे. आणि इथे सुद्धा तेच आहे. तिकडे सुद्धा पण लोक ना अशी होड्या घेऊन जातात. त्याच्यात आपण जे नारळ सोडतात ते पकडतात. हे बघा ही एक होडी आहे, ती एक होडी आहे. आणि आपण ना खाडीच्या त्या साईडला सुद्धा पाहतोय लोक पूजन करताना आपल्याला दिसतात. आणि ही टोली जी आता इथं नारळ पकडणार आहेत सर्वजण. आता ते तयारच आहेत. काकांनी नारळ सोडले ना का ते लगेच हे करणार आहेत. आपण बघूया आता ते कसं काय करतात ते. काकांचं तर इथं पूजन पण झालं आहे. काकांनी नारळ पूजन केलं आहे आणि ते आता सोडणार आहेत. दर्या राजाला आता विसर्जित करणार आहेत. ते नारळ जेव्हा सोडत नाही तेव्हा ते बघा ते घ्यायला असे आलेले सुद्धा आलेले आहेत. हीच मजा असते कधी इथं दादर गावामध्ये. मोठ्या आनंदात उत्साहात हा सण साजरा करतात. आणि आता काका नारळ विसर्जित करणार आहेत दर्या सागराला. आणि काकाही नारळ सोडला. काकांचा पाय पडून होते तोपर्यंत नारळ गायब झाला. ही मजा आहे खरी तर. एकच नंबर म्हणजे हीच खरी मजा आहे. इथं खूप मजा येते. आणि मी तुम्हाला म्हटलं काय वरून फक्त नारळ नाही तर बॉम्बसुद्धा फोडतात. तर तेच आता आपला आवाज ऐकला असेल तर मी इथं ना वरून असे बॉम्बसुद्धा फेकतात जे की खाली मग ते असणार आहे त्यांच्या अंगावर वगैरे कुठेही फुटू शकतात. ते दादर गावामध्ये मोठ्या आनंदात आणि उत्साहात नारळी पौर्णिमा सण साजरा करतात. कारण की या गावामध्ये पूर्ण भरपूर असे कोळी बांधव आगरी बांधव असा मिळून हा सण साजरा करतात. हीच खरी खासियत आहे दादर गावाची. कुणालच्या सोबत येत होतं. यंदा कुणाल नव्हता येणार. मला काय माहिती काय त्याला माझ्यासोबत यायचं पण तो आता फायनली आलाय. केला माणसा मोठी झाली. हो माय गोडस. मी त्याला फोन केला आज 2 तेव्हा त्याने आन्सर पण नाही दिला. आणि यो कोण आहे? श्रीपाद आणि यो श्रवण. मी माझी मला यांची नावात लक्षात नाही राहील. कसली नाव आणली काय कुणालने आणले? चायनीज का? नारळ आणल्यान कुणालनेच. आणि आता तो विसर्जित करणार आहे बघूया. आता आपला कुणाल बसलाय नारळ सोडायला दर्या राजाला. लोकांच्याच त्यांनी उचलल्या अगरबत्त्या. त्यांनी घरची तर काय आणल्या नव्हत्या आणि त्याच मला थोडं चांगलं. ओ बाय गुडनेस. पाया पडत नाही तो नारळ गायब झाला भाई साहब. आता दुसऱ्याची बारी आहे. आता बघू दे
ह्याचा नारळ कुठपर्यंत पोहोचतोय एकदम तो एक नंबर हिरवा टी शर्टवाला कोण आहे ना एक नंबर माणूस येतो नारळ सुट्याने तो कब्जा करून टाकते आणि तो पण एकदम आरामात काय करायची टेन्शन गरज नाही त्याला येस आता इथं पण थोडी थोडी अशी गर्दी होत चाललेली आहे आणि अजून इथं लोक येणारच आहेत पण आपण ना आता ब्रिजवर जाऊ मजा घ्यायला बाबा भाई पोरा नाही मी आल्यापासून इथंच पावतात पाणी अक्षरशः उमलवलंय पाणी बघा त्या पाण्याचा कलर पण काला झालाय ही बघा पोरा एकच ना नुसता आवाज देतात त्यांना तर लय मजा आली आज गाईज आता ना आपण आपल्यासोबत किती जण जमले बघा फक्त आम्ही दोघं आलो मी आणि हर्या आणि आता आपले गँग झाले आणि आता आम्ही परत कुठे झालो म्हणते का आम्ही ब्रिजवर चालू आहे कारण तिथं तर जास्त मजा असते तिथं पब्लिक पण खूप आहे सो आता इथं तर आता पण परत येणार नाही पण आता आपण ब्रिजवरच जाणार आहोत डायरेक्ट या साईडला शूट पण चालू आहे रील्सचा एकच नंबर आपला कोहली लुक करून ताई आलेले आहे आणि त्यांचे पप्पाच मला स्वतः शूट पण करतात चांगलं आहे टायमिंग व पाऊस येतंयच पाऊस आहे आणि मी तरी पण माईक वगैरे सगळं चालू ठेवलेलं आहे इथं कारण की आणि मी पहिली गोष्ट ते कुणाला सांगत होते ते कुठे गेलं काय मला समजत नाही कारण की पहिले ते भेटलं होते कारण की आम्हाला नारळ पण सोडायचं आहे आणि समोर ना आपल्याला बघा असं पाऊस येताना दिसतंय तर तिकडे असं समुद्राचं ब्लर दिसते ना तर असं पाऊस येते आपल्या अंगावर बघा जसं पुढं येत चालले पाऊस आणि खालती आता ती बघा ती सर्वात मोठी अशी होडी आली आहे अशी टोली आली त्यांची लुटारूंची बघा आमचे पोराई नारळ आणले सोडाला मला थोडं नारळाची वरती चांदी लावलेली ही चांदी फॉईल पेपरची चांदी ही मॉडिफाय करून आणले नारळ आणि असा लुक येत आहे आणि हे कोण सोडणार आहे अच्छा स्वरूपने हा नारळ आणलाय तर स्वरूप आता हा नारळ आपल्याला सोडणार दाखवणार आहे स्वरूप हा नारळ फेकणार आहे तो सिल्वरचा आहे बघ फेक चला ओ माय गुडनेस तो बघा आता नारळ तेवढा लांब पडलाय कोण जाई नाही म्हणा वाटतं याची नारळाला किंमतच नाही कोण नाही जाई नारळ घ्यायला तर बघा नारळ एकटाच बेवारच पडलाय कोणी उत्सुकताच नाही दाखवली त्या नारळान नाही तर साधे नारळा पण सगळेजण जातात त्या दोघांना दिसतंय मला थोडं त्यांची काहीतरी हालचाल झाली त्या नारळावर जायची ते बघा तो होडीन उतरते पण त्याची हिंमत होई नाही मंडळी मेन ना जे मला पाहिजे होतं ना जे बॉम्ब कोण टाकतात ते पाहिजे होतं ना तेच नाही पहिली गोष्ट मला भेटलं आता ना मी ते म्हणजे लपून छपून टाकतात बॉम्ब आता मी ना या साईडला आलो ब्रिजच्या या साईडला म्हणजे गावाकडच्या साईडला आलो तर आता इथून बघू द्या भेटतंय काय म्हणा कारण की मला तिथं अजून ते भेटलंच नाही तर बघू भेटलं तर भेटलं मजा नाही तर नाही क्लायमेट आहे ना एकदम असं क्लिअर क्लायमेट झालेलं आहे पूर्ववरती ना असे काले ढग आहेत तिथं असं आपल्याला ऊन म्हणजे सूर्याचं सुद्धा असं मध्ये पट्टा दिसतोय खाली असा क्लायमेट आणि खाली अशी लोक होडी घेऊन आहेत आणि तिकडे सुद्धा आता पूर्ण अशी गर्दी झालेली आहे त्या साईडला आपण जेव्हा गेलो होतो ना मागे हा बघा त्या साईडला सुद्धा पूर्ण आता गर्दी पाहायला मिळते आणि गाईज मी आता फायनली घरी चाललो आहे कारण की थोडंसं काम निघलं अजून माझ्या तर खूप येत होती परंतु इलाज नाही घरी चाललो आहे मी सो आजचा व्लॉग साधा सिंपल असा व्लॉग आहे तरी पण व्हिडिओला लाईक करा शेअर करा आजच्यासाठी एवढंच भेटू आपण पुढच्या वेळेस तब्बल टाटा बाय बाय